तर या स्पर्धेसाठी या गावातील राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व माजी सरपंच आदरणीय संदीप दादा झाळे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5000चा आर्थिक सहाय्य. एकदा टाळ्या होऊ द्या. दानशूर दात्यांसाठी सर्वांसाठी एकदा टाळ्या होऊ द्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं. लेट्स प्ले. सुपर 6 मध्ये दाखल झालेल्या साई संघांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदनी. कारण या आजच्या रजनीमध्ये मात्र एक तरी ट्रॉफी ते उचलणार जरूर. तर आयोजकांची मात्र विनंती आहे की बक्षिसांची अनाउन्समेंट एकदाच होईल आणि तेही पैसे जोपर्यंत जमा होत नाही तो पण करण्यात येणार नाही याची नोंद घ्या. व्हाईट बॉलचा इशारा येतो. 4 षटकांचा हा खेळ. इथून प्रवास सुरू होईल नंतरच्या रेसचा की नंतर सुपर 3 मध्ये जात कोणता संघ बाय घेऊन फायनलमध्ये जाईल, कोणता संघ मेगा फायनलमध्ये खेळेल. परंतु आत्ता ट्रॉफीसाठी दावेदार नक्की झालात परंतु अजून यश संपादन करायचं असं इथून जिंकावं लागेल. सामना सुरू आहे DCC यंगस्टर मोरबे वर्सेस दोस्ती स्पोर्ट्स विहिगर. टॉस जिंकला विहिगर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटची मोठी कडा लागली आणि जाऊन चेंडू सरळ आदरला इष्टेंच्यावर आणि फलंदाज मात्र बाद झाला मंगेश उलवेकर. माजी सरपंच आहेत त्यांचे धन्यवाद. बघा जे सुपर 6 मध्ये संघ क्वालिफाय झालेत ना त्यांना विनंती करतो, रिक्वेस्ट असेल आता आम्हाला जलद गतीने सामने खेळवायचे आणि आयोजकांकडून आम्ही आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. तर नक्कीच 27-77 आणि विगर संघाचे सर्व आदरणीय सुनीलदादा पाटील यांच्याही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं विशेष कौतुक करूया आणि ते या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचे आपण मनस्वी स्वागत करूया. वेलकम सुनीलदादा पाटील. तर गोलंदाज मात्र अक्षय पाटीलची गोलंदाजी. पहिला बॉलवर 1, नंतर मात्र वाईड, नंतर विकेट, क्लीन बोल्ड. सागर उलवेकर नवीन फलंदाज. फुललेनचा हा बॉल ट्रॅव्हल होईल लॉंग ऑफच्या दिशेनं. शतरच्या तिकडे तैनात आहे. मी तुझू झालं. सिंगलला डबलमध्ये नाही कन्वर्ट करता आलं. 1 रन्सनं मात्र स्वतःचं खातं उघडलं सागर उलवेकरनं आणि एका धावेनं 1-3 अशी धावसंख्या उभारली जाते. ती म्हणजेच DCC यंगस्टार मोरबे संघाची. अक्षय पाटील बॅकबोन ऑफ विगर टीम. हा फटका चांगला आहे. ओव्हर पिचच्या बॉलला मात्र उडवलाय अक्षरशः लॉंगॉनच्या सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स हा येतोय खणखणीत चौकार. तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी मान्यवर सचिनजी सखाराम पाटील यांचं इथे आगमन झालं. गणेश पाटील यांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. तेजस पाटील यांचं इथे आगमन झालं. त्यांना सुद्धा मी विनंती करेन. महेश पाटील तर ज्ञानेश्वर मसने यांना विनंती करेन आपला सन्मान केला जाईल पिंटू शेट यांच्या वतीनं. आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करायचे. आयुष फडकेचा खेळ मात्र आता बहारदार होतोय. 1 चौकार तो खेचतो. या पूर्वार्धामधला पहिला चौकार. अक्षय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक लोअर फुलटा चेंडू आता मिडॉनला शतरची तैनात आहे. फेकी होतीये पण या फेकीनंतर मात्र धाव एकही नाहीये. चांगला बॉल पाहिला. टॅपिंग क्रिकेट पाहिली. शतरक्षण सजवलं. 30 यार्डाच्या आतमध्ये मिडॉन उभं केलं आणि मिडॉनच्या दिशेनेच चेंडू गेला. उचलला फेकला. धाव घेण्याचा मानस जरूर दाखवलं होतं फलंदाज आयुषनं. परंतु आयुष फडकेला मात्र धाडच दाखवू शकला नाहीये सागर उलवेकर. एक चांगला डिसिजन
अन्यथा परतावा लागले असतं. डॉट बॉलची सांगता होतीये. 10 प्रकार धावा लागत आहेत. 1 बाद 7. 1 बाद 7 पहिलं षटक आतापर्यंत तरी चांगलं राहिलं आहे. एक चौकार जरूर लगावलाय परंतु एक विकेटही अक्षय पाटीलनं कमावलाय. हाई बॉल चांगला बॉल होता. मोठा फटका लगवायचा होता जरूर. थोडीशी फंबलिंग तिकडे पाहायला मिळतीये कव्हरच्या दिशेने आणि धावा मात्र इथं जमतायत. तब्बल 2 धावा. ॲडव्होकेट संकेत रांगडे काय खेळ राहिला आहे त्यांचा. 2 धावा या चेंडूवरती आल्या. पहिल्या षटकाची सांगता झाली. 1 बाद 9 धावा. एंजल स्कूल व्हॅन सर्व्हिसचे प्रोप्रायटर मनोजी तांबडे यांच्याकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर हायकोर्टाचे लिपिक आदरणीय सुरेशजी पाटील साहेब हरिकिराम यांचे आपण मनस्वी स्वागत करूया. पहिलं षटक आतापर्यंत बॅलन्स राहिलं आहे. कोणत्या कोणाच्याही बाजूने गेलं नाही. एक फक्त बेनिफिट राहिला की एक विकेट मंगेश उलवेकरची कमावली. अक्षय पाटीलनं एका सलामीराला तंबूच्या आश्रयाला धाडले जरूर. परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये खेळ कसा राहील लक्षात ठेवायचं की 20 मिनिटामध्ये इनिंग संपणं गरजेचं आहे. मेगा फायनलची रात्र आहे आणि या मेगा फायनलच्या रात्रीमध्ये आपल्याला फायनल मोठ्या उत्साहात साजरी करायचं आहे. मी आयोजकांचं कौतुक करेन कारण कांचन पालकरचा सुपर 6च्या सगळे मॅचेस जवळपास 3 षटकांच्या होतात. पण इथे तसं नाही. बॉल हवेत राहिलाय. बॉल हवेत राहिला. वेल जेच केलं आणि मयानं मात्र हा चांगला झेल टिपला. फलंदाज क्रमांक 2 आउट. हां पूर्वी 12 नंतर भूतं झपाटायची. आता वेगळी भूतं येतात. संत्रा पॉवर डेंजरमध्ये राहते. पण इथे मात्र आता क्रिकेटमध्ये कोणावर कोण हवी होईल. एक विकेट आणखीन एक गमावली जाते. फलंदाज मात्र सागर उलवेकर झाला झेलबाद. चांगला झेल टिपला महेशनं. अगोदरच कॉल केला कीपरनं की हे महेश तुला हा झेल टिपायचा आहे आणि महेशनं मात्र मी म्हणे की चांगला झेल टिपला. बराच वेल बॉल हवेत राहिला आहे आणि त्याच्यामुळे इथे मात्र विकेट्स कमावतो. पहिल्या बॉलवर साहिल पाटील कमबॅक मिळवतो. तोही कुमार अर्श रोहन भगत स्पॉन्सर्ड बाय सुनील पाटील ओमसाई एंटरप्राइजेस 2777च्या टी शर्ट्स परिधान केलेत विगर संघानं. दोस्ती स्पोर्ट्स विगर संघानं. गोलंदाज साहिल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकवर राहुल पाटील. धावा जोडाव्या लागतील. 40 धावा कमीत कमी. अकोट टप्प्याची गोलंदाजी कदाचित अक्षयलाही ते माहीत असेल की हे आऊट होतं की नाही. पण खऱ्या अर्थानं अपिलामध्ये उत्साह राहतो. मी पाहिलं आहे कटआऊट आहे ना ठीक आहे की कीपरला माहीत असू शकते परंतु कवर डीप लॉंग ऑन इथपर्यंतचे क्षेत्ररक्षक सर जोरदार अपील करतात. एकाच्या हामध्ये दुसरी हा भरली जाते परंतु दक्ष पंतांनी मात्र ते नाकारलं आणि इथे मात्र डॉट बॉल. इट्स अ नो बॉल कॉल. ओव्हरस्टेप टिंबिरी न घेऊ. इथे मात्र पंतांचा इशारा आला सरळ ओव्हरस्टेपचा. हा कदाचित झेल होता परंतु इथे नो बॉलही होता. त्याच्यामुळे 1 रन येईल. फ्री हिटचा बॉल येईल. एका रननं 10 प्रकार धावा लागतील. त्या 10 धावा. साहिल पाटीलचा ओव्हरस्टेप. ओव्हर एक्साइटमेंट पाहिली आणि त्याच्यामुळे इथे मात्र एक्स्ट्रा रन येते. पंच वळतील. हमखास वळतील. व्हाईट बॉलचा इशारा करतील. फ्री हिट आता मात्र कंटिन्यू राहील. फ्री हिट कंटिन्यू राहते. जोरदार बॉल टाकले जातात साहिलच्या माध्यमातून परंतु 1 नो बॉल. त्यानंतर वाईड. आता पुन्हा फ्री हिट कंटिन्यू. स्ट्राईकवर फलंदाज पाहतोय राहुल पाटीलला. आखिरकार हा फटका सजवला जरूर. शतरक्षक चेंडूपर्यंत येईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल. मी मगाशी म्हटलं होतं की सीमारेषा दूर राहिली आहे त्याच्यामुळे 2 धावा कन्वर्ट करणं
खूप सोपं काम असतं आणि खऱ्या अर्थानं ना मी म्हणेन की जिथे संघ तो चुकला 2 बॉल आणि 3 धावांची गरज असताना पहिल्यांदा तर सामना टाय करणं गरजेचं होतं. घरंगळा जर चेंडू गेला असा सीमारेषेला लागत किंवा कुठेही ना तर 2 धावा हमखास झाल्या असत्या, परंतु नेरे संघ सामना सोडेल तो नेरे संघ कसला त्यानं मात्र रोखून धरलं आणि इथे मात्र आणखीन 1 रन्स मिळते. एका रननं दाभोळकर धावा लागतायत त्यात तब्बल 14 धावा. कांचन पालकर गुणलेखनाची अतिशय चोख भूमिका बजावताना पुन्हा एकदा आपण निहाळतोय. सलामीर आयुष फडके अजूनही स्ट्राईकवर अजूनही नॉन स्ट्राईकरला उभा आहे. तर स्ट्राईकवर आता माझा तो येईल कारण रोहन पाटीलनं 1 रन कंप्लीट केली. राहुल पाटीलचे 1 रन. दाभोळकर धावा दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 14 धावा लागले 2 बाद. साहिलची गोलंदाजी तशी टिचून राहिली आहे. 2 अवांतरचे बॉल जरूर गेले पण तरीही मोठा फटका त्याने या षटकामध्ये खाला नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका येईल, मोठा फटका ज्याची मच नीडेड होतो तो मच नीडेड बाउंड्रीज मात्र मिळतीये ती DCC यंगस्टार मोरबे संघाला आणि अशा प्रकारे या 4 धावांना मात्र दाभोळकर धावा लागल्या 18 धावा. 41 धावांचं आव्हान चॅलेंजिंग बनलंय आज इथे. आता मध्ये बॉल राहिला होता. श्रीमलंग वावंजे कैरे आणि हरिग्राम. कैरे संघात संघनायक आणि हरिग्राम संघाचा संघनायक. काय फटकेबाजी पाहतोय या षटकामध्ये. बरंच काही पाहायला मिळालं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती. साहिल पाटीलची पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी होत होती परंतु 1 नो बॉल 1 वाईड. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणजे फाईन लेग पास जवळपास एक चौकार आला आणि त्यानंतर मात्र गेला षटकार आणि या बॉल्स आहे तिकडे. तर हा षटकार आणि या षटकाने मात्र 15 धावा षटकामध्ये आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 24 धावा. प्रथम फलंदाजी करताना आता मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये DCC यंगस्टार मोरबे संघ. तर पाणी घेऊन जा मैदानामध्ये. हिंदुत्वाचं रक्षण. साईराज कॉलनी वाजेचे आमचे काही सन्मान्य पाहुण्यांचे इथं आगमन झाले. तर राम शिंदे साहेब, आनंदराव कचरे साहेब, दिगंबरजी शिंदे साहेब, विष्णू भोसले साहेब आणि अक्षय साळेकर साहेब या सर्व मान्यवरांना आमचे मुख्य आयोजक पिंटू शेठ आणि अमय शेठ यांच्या वतीनं आणि आयोजक कमिटीच्या वतीनं साईराज कॉलनी वाजेचे आमचे रहिवासी आलेत. मी त्या सर्व पाहुण्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. तर टॉससाठी ऑफिशियली पहिला कॉल दिनेश सरांनी केले. दुसरा कॉलसुद्धा काही वेळानंतर होणार आहे. तर कैरे आणि हरिग्राम आपण टॉससाठी संपर्क साधा. धन्यवाद. दोन षटकं आणि 2 बाद 24 धावा प्रथम फलंदाजी करताना. या षटकामध्ये आवश्यक असलेल्या धावा साहिल पाटीलच्या षटकामध्ये लुटल्या मी म्हणेन. तो म्हणजेच फलंदाज आयुष फडकेनं त्यानं दाखवलेला 1 चौकार 1 षटकार धावा फलकाला बळ देऊन गेलाय. धाव फलकाला ताकद देऊन गेलाय. ती ताकद आतापर्यंत राहिली आहे परंतु येणाऱ्या आणखीन 2 षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी दोस्ती स्पोर्ट्स व्हीगर संघ करेल. कारण 12 बॉलचा पूर्वार्ध संपलाय. आता पूर्वार्धमधला उत्तरार्ध कसा राहील. गोलंदाज महेश फडके जर एक चांगला झेल टिपला होता. तो महेश फडके गोलंदाजीच्या मार्कवर असेल तर स्ट्राईकवर फलंदाज असेल तो राहुल पाटील. राहुल ऑन स्ट्राईक. अकुट टप्प्याचा हा बॉल उचली दिली बाउन्सर राहिलाय आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र सुरेख बॉल गेला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी करताना बाळीची बॅट आज शांत आहे. फक्त पाठीवर आहे ती. अजून ती पोटावर नाही आली. राखून ठेवलंय. बॅटची थिक एज आवाज इथपर्यंत आला गुंजला आणि तिथे मात्र राहुल पाटीलची बहुमूल्य विकेट महेश फडकेने घेतली.
आयुष फडकेला जशी साथ हवी तशी साथ आतापर्यंत लाभली नाही आहे कोणाची. कोणताच फलंदाज फार वेळ तग धरून क्रीजवर राहू शकला नाही. राहुल पाटील 5 बॉलला सामोरा गेला, 6 बॉलला त्यानं मात्र धावा जोडल्या फक्त 3. परंतु आयुष फडकेची फलंदाजी मात्र आत्तापर्यंत धावा जमून गेले 17. नवीन फलंदाज अभिषेक म्हात्रे धावांचा अभिषेक घालेल का, की गोलंदाज महेश फडके आपल्या गोलंदाजीनं प्रभावित करेल मागच्या षटकाची राहिलेली उणीव भरून काढताना. तर संतोष फडके यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी विगरच्या गोलंदाजांना 200 रुपयाचं प्राइज असणार आहे. आणि महेशसाठी प्राइज आहे. यस, धन्यवाद. पुन्हा एकदा महेश फडके अभिषेकला ओळखलाय. लाईन गुड लेन स्पॉटवर ट्रॅव्हल झालेत आणि अक्षरशः खडे खेळवलाय. लागोपाठचे 2 बॉल निर्धाव डॉट बॉल टाकले जात आहेत. एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करील. या षटकामधल्या 4 बॉलमध्ये आतापर्यंत एकही धाव नाही आहे. 4 बॉलमध्ये 1 विकेट. काय गोलंदाजी राहिली आहे. हा फटका चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट मिड विकेट ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक येईल, उचलेल, फेकेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही कारण दूर राहिलाय. चांगली रन बिटवीन द विकेट आहे. परंतु या मैदानावरती ही स्ट्रॅटर्जी फिल्डिंग करणाऱ्या संघाला करावी लागेल. एकाने पुढे धावत सुटायचा आणि दुसऱ्याने त्याला बॅकअप द्यायचा. या मैदानावरती धावा अशाच वाचवल्या जातील कारण मैदान खूप दूर पसरलं आहे आणि मोठं मैदान आहे. या मोठ्या मैदानावरती तुम्हाला धाडस तर दाखवावं लागेल. 5 बॉल्समध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत महेश फडकेनं खर्ची केली आहे. परंतु आता मात्र स्ट्राईकवर असेल आयुष फडके. त्याची फलंदाजी बहारदार राहिलाय. इथे मात्र पाहतोय कदाचित 2 षटकामध्ये झुंबड उडाली होती. कदाचित टक्कर होईल की असं वाटत होतं. कॉल नव्हता परंतु उत्तम मध्ये घुसत त्याच्या हातातून नव्हे तोंडातून हा झेल हातामध्ये टिपला आणि फलंदाज मात्र आयुष फडके डिपार्ट. तर चिनू पाटील आणि हर्षल गवते सलग 2 विकेटसाठी 1500चं कॅश प्राइज आहे गोलंदाजांना. तर महाराष्ट्रातील नामांकित आम्ही पाहतोय चुपा ड्रायव्हर यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. काय सुंदर झेल टिपलाय साहिलनं. परंतु मिसअंडरस्टँडिंग होती यात तीळ मात्र शंका नाही आहे. कम्युनिकेशन नाही झालं परंतु त्यानं मात्र आपल्या हिमतीनं तो झेल टिपला आणि मागचा क्षेत्ररक्षक फक्त निरागसपणे त्याच्याकडे पाहत राहिला. अंतिम षटकातील या षटकातील अंतिम बॉल. 5 बॉलमध्ये 2 विकेट आणि फक्त 1 धाव. महेश फडकेची ताकदीची गोलंदाजी. नवीन फलंदाज अभिषेक नवीन फलंदाज. हे षटक क्रमांक 4 सुरू झालाय. पहिला बॉल मात्र टाकून झालाय. त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 1 आणि 2 फलंदाजांना मात्र महेश फडकेनं कमावलाय. आणखीन एक फलंदाज डिपार्ट. लागोपाठ रॉकेलच्या लाईन सारखी पूर्वी लाईन असायची. तू चल 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 मैं आया म्हणत एका पाठोपाठ एक फलंदाज फक्त परततायत कारण आयुष फडकेनंतर एखादाही प्लेयरनं होतकुरूपणा दाखवला नाही आणि क्रीजवर उभं राहण्याचं धाडस दाखवलं नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद. तर लक्ष्मण मडवी साहेब उमरोली यांचे इथे आगमन झाले. सन्माननीय अनिलजी केसिनेनाथ पाटील वाजे, वसंतजी भगत साहेब आणि प्रवीण भोपी साहेब यांचे इथे आगमन झाले. बघा दिनेश सर ग्रामस्थांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला मिळालं. मी त्यांना विनंती करेन का आपण आसनस्थ व्हावं.
पिंटू शेठ आणि अमय शेठवर असलेलं प्रचंड प्रेम दीपकजी नावडेकर मोरबे यांचे इथे आगमन झाले. मी साईराज कॉलनी वाजेचे रहिवासी यांना सुद्धा विनंती करेन. राम शिंदे सर, आनंदराव कचरे, दिगंबर शिंदे, विष्णू भोसले आणि अक्षय साळेसकर यांना बोलूया मॅचकडे. तर खऱ्या अर्थानं पिंटू शेठ, अमय शेठ पाटील यांचं कौतुक करावं लागेल. आपल्या गावाची पहिली बैली ही रजनी भरवण्याला सोपं नाही आणि तेही एवढ्या उत्तमरित्या, अतिशय उत्कृष्टरित्या या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलंय. मी विनंती करेन रायगड जिल्हा इको उपाध्यक्ष आदरणीय दीपकजी नावडेकर साहेबांना विनंती करतो की अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. दीपकजी नावडेकर सर. आणखीन एक डॉट बॉल. टॉससाठी हा मात्र दुसरा कॉल येतोय आता. वागेश्वर हरिगाम संघ, येस कैरे संघात संघ नायक रेडी आहे. तर यायचा पण हरिग्राम संघ, सोपन मात्रे संघ नायक पाठवा प्लीज. शेवटच्या 10 बॉल्समध्ये फक्त 1 धाव आली. काय गोलंदाजी राहिली आहे आणि 3 विकेट्स. हा गोलंदाज निकेश फडके. आखिरकार 10 बॉल्स बोलल्यावर कदाचित फलंदाजालाही मिरच्या झोंबल्या आणि त्यानं मात्र मिरच्या झोंबल्यागत मिडविकेटच्या सीमारेच्या बाहेर निकेशला भिरकावला. आला षटकार. एकतीस धावा या षटकानं मात्र 31 धावा लागल्या जात आहेत. 35 धावा नेरे संघानं वाचवलेत. तो आदर्श राहणार आहे समोर DCC यंगस्टर मोरबे संघासमोर. परंतु इथे अक्षय अँड टीम अजून उरलेल्या 1 बॉलमध्ये किती धावा देईल, टार्गेट काय सेट राहील. निकेश फडके गोलंदाजीच्या मार्कवर. ओमकार मात्र चांगला षटकार दाखवलाय ओमकारनं. या 6 धावा उत्तरार्धामध्ये ताकद देतील लढण्याचं. आणि आणखीन एक फलंदाज अंतिम चेंडूवर मात्र बॅटची कडा घेत कटआउटच्या रूपानं बाद होतोय. शेवटच्या बॉलवर आली विकेट्स. फलंदाज क्रमांक 6 बाद झाला. धाबांवर धावा लागल्या त्या म्हणजे तब्बल 31 धावा. आता मात्र 24 चेंडू आणि 32 धावांची गरज, म्हणजे 8.00ची सरासरी राखायची आहे. ती म्हणजे दोस्ती स्पोर्ट्स विहिगर संघाला. परंतु DCC यंगस्टर मोरबे संघ कसा धावा रोकेल की धावांचा पाठलाग होईल, ऐकूया उत्तरार्धामध्ये आमचे पाजी अमित झिमात्रे. तर मी आनंदराव कचरे साहेब यांना विनंती करेन. साईराज कॉलनीचे आमचे रहिवासी, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. बक्षीस आपण मॅच संपल्यावर देऊ. आता डिक्लेअर केले मगाशी. तर टॉस इथे होणार आहे. आनंदराव कचरे साहेबांना विनंती करेन. तर रजनी ट्रान्सपोर्टचे ओनर्स कैरे गावचे प्रसिद्ध उद्योजक गजानन पाटील साहेब यांचं आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. तर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होते. दोन्ही संघांना शुभेच्छा. फिल्डिंग टीमला विनंती करतो क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. हरिग्राम आणि कैरे कॉल येतो हरिग्रामकडून. यस, टॉस जिंकलाय कैरे संघानं. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आम्ही ओपिनियनकडे वळत नाही, मात्र आता सन्मानाकडे वळतो. पिंटू शेठ यांना विनंती करेन. साईराज कॉलनीचे रहिवासी, त्या अगोदर आपण लक्ष्मण मडवी उमरोली आणि दीपकजी नावडेकर मोरबे यांचा सन्मान करतो. फिल्डिंग टीमला विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि समोर जे खेळाडू आहेत बघा, कैरे संघ आपला डिसिजन पेंडिंग आहे आणि रजनी ट्रान्सपोर्टचे ओनर्स गजानन पाटील साहेब कैरे यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. तर दीपकजी नावडेकर मोरबे आणि लक्ष्मण मडवी साहेब उमरोली यांचा सन्मान होणार आहे. ग्रामस्थांचं प्रचंड प्रेम आम्हाला या स्पर्धेसाठी मिळाले. ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच चषक, अर्थातच मुख्य आयोजक दिलीप शेठ, पिंटू शेठ पाटील आणि अमय शेठ पाटील बाईकचे आमचे पुरस्कर्ते. तर मी विनंती करेन साईराज कॉलनी वाजेचे सर्व रहिवासी, ज्यामध्ये राम शिंदे साहेब आहेत, आनंदराव कचरे, दिगंबर शिंदे, विष्णू भोसले,
आणि अक्षय साळेकर साहेब आहेत. या मान्यवरांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये आपला सन्मान होणाऱ्या आणि आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतिथी देवो भव. 24 लाईव्ह इव्हेंट प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतो. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आज प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कैऱ्या हरिग्राम नंतर आपल्याला ग्रुप ए आणि बी चा सामना पाहायला मिळेल, जी आणखीन एक बिग फाईट असेल. वामनजी संघाविरुद्ध जितू 11 चे हनुमान नेरे. तो मॅच ऑन होईल लगेच. पुन्हा एकदा आयोजकांकडून सूचना देतोय का टीम मीटिंग वारंवार घेता येणार नाही, फक्त ब्रेकमध्ये टीम मीटिंग असेल, कारण इथून आणखीन आम्हाला 4 मॅचेस कव्हर करायचे. तर रमेशजी शिंदे सर, आनंदराव कचरे साहेब, दिगंबर शिंदे, विष्णू भोसले आणि अक्षय साळेकर साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. मी राम शिंदे साहेब यांना विनंती करेन आपण माझ्या समोर जॉईंट व्हा. राम शिंदे साहेब, सामना सुरू होणार आहे. राम शिंदे साहेबांना विनंती करेन. पिंटू शेट यांच्या वतीनं त्यांनी जरूर आम्हाला माहिती दिली. वाजे गावानं पाहिलेलं नाईट स्पर्धेचं स्वप्न आज सत्यात उतरलं आणि सर्व ग्रामस्थांचा सहभाग, आपली उपस्थिती प्रार्थनीय होती आणि स्पर्धेबद्दल मनोगत ऐकण्यासाठी पिंटू शेट यांनी सांगितलं की राम शिंदे सर साहेबांकडे आम्ही वळणार आहोत. तर नक्कीच उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद. वाजे गावांचं स्वप्न पूर्ण होतंय. काय म्हणाल आमच्या या अप्रतिम सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेबद्दल? धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, ज्या आई गावदेवी मातेच्या आशीर्वादानं या वाजे गावामध्ये सुंदर अशा स्पर्धेचं भव्यदिव्य अशा प्रकारचं आयोजन झालेलं आहे, त्या आई गावदेवी मातेच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत आपण या ठिकाणी पाहतोय ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच चषक वाजे 2025 या भव्यदिव्य अशा स्पर्धेचं आयोजन या वाजे गावामध्ये झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं हे आयोजन ज्यांच्या माध्यमातून झालं आहे ते सामाजिक, राजकीय आणि कलाक्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं अमूल्य अशा प्रकारचं योगदान असतं ते या वाजेगावचे युवा नेतृत्व. आणि पनवेल तालुक्यामध्ये नेहमी ज्यांच्या नावाची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते ते सन्माननीय दिलीप शेठ पिंटू शेठ पाटील, त्याचबरोबर सन्माननीय श्री अमेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही भव्यदिव्य अशा प्रकारची स्पर्धा या वाजेगावामध्ये संपन्न होते. खरं तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की रायगड आणि ठाणे जिल्हा म्हटलं की क्रिकेटची पंढरी समजली जाते आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये या वाजे गावामध्ये एवढ्या भव्यदिव्य अशा प्रकारचं आयोजन आदरणीय दिलीप शेठ आपण या ठिकाणी केलं. खरं तर आज या ठिकाणी आम्ही आपल्या या वाजामध्ये राहत असताना नेहमीच येणाऱ्या प्रत्येक अडचणी असतील, त्या प्रत्येक अडचणीसाठी आपण स्वतः असाल, आपले मोठे बंधू आदरणीय बबनशेठ पाटील साहेब असतील, त्याचबरोबर या गावचे सन्माननीय पोलीस पाटील आदरणीय नरेशदादा पाटील असतील, ही सर्वच मंडळी आमच्या सर्वांच्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे उभी राहते. खरं तर प्रामाणिक आम्ही सातारा जिल्ह्यातले सर्व आहोत, परंतु आज या वाजामध्ये येऊन सुद्धा आम्हाला जे प्रेम या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला भेटलं आहे, समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्हाला भेटलं आहे, हे खऱ्या अर्थानं म्हणजे शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे. आणि एक सुंदर अशा प्रकारची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केले. खरं तर क्रिकेट हा तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यातल्या त्यात सेठ तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही आज क्रिकेटचा जोपासत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना एकत्र केलंय, त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या साईराज कॉलनीच्या वतीनं आमच्या कोयना सोळशी कांदाटी KSK क्रीडा प्रतिष्ठान हे सुद्धा आमचं खूप मोठं असोसिएशन आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आम्ही सुद्धा नवी मुंबई शहरामध्ये खूप मोठ्या आता सातारा प्रीमियर लीग आमची पार पडली आणि या क्रिकेटच्या माध्यमातून खूप अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये तुमची सामाजिक, राजकीय क्षेत्रातली जी वाटचाल आहे, क्रीडा क्षेत्रातली वाटचाल आहे, ती अशीच वाढत राहावी अशी आई गावदेवी मातेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर राम शिंदे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप छान त्यांचं मनोगत आपण ऐकलं. थोडा वेळ आपण मॅचकडे वळणार आहोत आणि ओव्हर नंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. धन्यवाद. शुक्रिया. और स्कोर 5. बाउंड्री के साथ खाता ओपन किया है, लेकिन फिलहाल नेक्स्ट गेंदबाज तैयार है. ओमकार की अगली बॉल और लॉब किया गेंद को हवा में जरूर है. कैच इट. ओहो, कॉलिंग चुकी. और फिलहाल लगभग देखा जाए तो इस बीच मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन और टीम का स्कोर आगे बढ़ता है 7. विगर टीम को जीतने के लिए 32 रनों का टारगेट है. संतोष जी
32 का टारगेट है, लेकिन इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष है। नेक्स्ट बॉल और विकेट से ऑन साइड के ऊपर इस बार बाउंड्री मिलने की संभावना है, लेकिन गेंद के पीछे फील्डर दौड़ रहे, तब तक के लिए दूसरा रन पूरा कर दिया और तीसरे के लिए भाग रहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल देखिए और 1 शॉट। तो मिलेंगे 2 और 2 के साथ तो स्कोर आगे बढ़ता है, स्कोर पहुंचा है 9। और इस बीच विकेट टीम के लिए संतोष जी फड़के, अमर खुटले, ओमकार फड़के, रवींद्र पाटील, दादा सरकार यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। नक्कीच आम्ही सर एक सूचना देतो, रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल, प्लीज रिक्वेस्ट आपण बाहेर बसा, काही वेळातच आयोजकांचा ताफा येतो। मी विनंती करेन आपल्याला सलग 2 षटकारांसाठी रमेश नारायण फडके आणि रुपेश पाटील यांच्याकडून 2 षटकार 1000, दिनेश शेठ पाटील वाजे उद्योजक यांच्याकडून अक्षयला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज। आणि आपण पाहतो विगर गावच्या आतिशबाई फडके सुद्धा या मॅचला एन्जॉय करताना, त्यांचं धन्यवाद। मॅचकडे वळतो, प्रेक्षक रेलिंगच्या बाहेर बसा, धन्यवाद। और आखिरी गेंद और एक बार फिर से इस बार फील्डर तैनात है स्क्वायर लेग के ऊपर, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ ओवर हुआ खत्म। और पहले ओवर के समाप्ति के बाद हम इस बोर्ड के ऊपर देख सकते हैं तो टोटल रन बन चुके विगर का 10 बगैर नुकसान पे। और पहले ओवर के समाप्ति के बाद 10 रन बोर्ड के ऊपर 8 पे खेल रहे इस बार आर्यन फड़के और 1 पे खेल रहे अक्षय पाटिल। 18 गेंदें शेष और जीतने के लिए 22 रनों की अभी तक दरकार है। और गेंदबाज आ चुके हैं सागर। 18 में इस 22 का पीछा करते समय बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करेंगे देखना पड़ेगा, लेकिन फिलहाल शानदार तरीके से गेंदबाजी करना पड़ेगा और विकेट निकालना पड़ेगा, तब भी इस बार देखा जाए बड़ा प्रेशर आ सकता है। नतीजा ये मैच जीतने में कोई तकलीफ नहीं हो सकती। जो कैश प्राइज है उसका उल्लेख एक ही बार होएगा, सभी जो कुछ लगाने वाले हैं उन्हें ध्यान में रखिए। 10 स्कोर सागर उलवेकर तैयार है। इस बार यहां ग्राउंड शॉट जरूर खेला देता, लेकिन एक सिंगल मिलेगा गेंद मिडॉन के क्षेत्र में और एक सिंगल के साथ वीगर टीम का स्कोर आगे बढ़ता है 11 स्कोर बोर्ड के ऊपर लग चुका है। 32 का टारगेट है, लेकिन दोनों बल्लेबाज सुरक्षित स्थिति में खेल रहे और यहां मोरबे को अभी तक कोई सफलता हासिल नहीं कर चुकी गेंदबाज, लेकिन क्या सागर उलवेकर कुछ करिश्मा करेंगे। तीसरे अंपायर की मांग, तीसरे अंपायर थर्ड अंपायर बॉलर के ऊपर एक्शन आया है, स्क्रीन के ऊपर अंपायर देखेंगे जरूर। और गई और आउट। पहला झटका विकेट का लगता हुआ इस बार देखा जाए यहां उलवेकर ने चलता कर दिया। स्कोर है 11, लॉस ऑफ 1। और नए बल्लेबाज ऋषि फड़के। 11 पे पहला विकेट गॉन हो चुका है। अगर इस तरह से गेंदबाजी हो सकती है, सुंदर कैच लॉन्ग ऑफ के क्षेत्र में इस बार फील्डर ने पकड़ लिया है। 11 रन
और सुंदर इस बार कैच को लपका और पहली सफलता हासिल किया सागर उल्वेकर ने खुद के लिए और टीम के लिए पहली कामयाबी। स्कोर 11 और एक बार फिर से इस बार यहां लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई है, फील्डर मौजूद है लेकिन दूसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 13। 13 स्कोर, लॉस ऑफ 1 विकेट। ऋषिकेश फड़के जो व्यक्तिगत उन्होंने खाता ओपन किया खुद का और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया है, 13 पे स्कोर जा चुका है। उल्वेकर कुछ फील्डिंग में परिवर्तन कर रहा है, मिड ऑफ के फील्डर को उन्होंने इस बार देखा जाए हटा दिया था, लेकिन ये गेंद एक बार फिर से एक वाइड यॉर्कर थी। बॉल को जरूर छोड़ा है, इस बार लाइन के अंदर से गेंद चली गई है, गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है। डॉट गेंद की समाप्ति, सुंदर बॉल उल्वेकर की। अभी तक 2 गेंदें शेष, 5वीं डिलीवरी और विकेट से और इस बार पैड और बैट के बीच इस गेंद को फेंका था, जरूर सिंगल मिलेगा और इसी बीच गुड फील्डिंग। 3 बॉल डॉट कर ले। 14 लॉस ऑफ 1 विकेट। अक्षय पाटिल तैयार है, उल्वेकर के अंतिम बॉल और विकेट से फुल टॉस है मिड विकेट के एरिया में, क्या चार होगा नहीं, एक टप्पे के साथ गेंद को पकड़ा है। फील्डिंग अच्छी, ओवर की समाप्ति और 2 ओवर की समाप्ति के बाद वीगर टीम का स्कोर आगे बढ़ता है 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट। आने वाले 12 गेंदे शेष है और जीतने के लिए 17 चाहिए। अंपायर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये। तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते लगेच सुरू करणार आहोत आपण। जसा हा सामना संपेल तर टॉस विन टीम फिल्डिंग टीमला आम्ही या सूचना देतोय। संजय भालेकर आणि जयदास भालेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा। तर कुमारदादा मात्रे शिशा वॉटर सप्लायरचे आपल्याला तिथे पाहायला मिळतील। प्रोप्रायटर त्यांच्या समेत असतील अमोलदादा बालेकर, श्री समर्थ ॲक्वाचे प्रोप्रायटर त्यांच्या समेत असतील माऊली कलेक्शनचे प्रोप्रायटर अनिकेत दादा ठाकूर, त्यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत। जीतने के लिए 12 में 17 रनों की जरूरत है या वीगर टीम को, लेकिन फिलहाल तीसरे गेंदबाज मंगेश नावड़ेकर तैयार है गेंदबाजी करने के लिए। 12 में 17 चाहिए।
अक्षय पाटिल और छकड़ी, उत्तुंग छक्का, खिड़की चंपा, खुश विलंबा, देखा बड़ा लंबा जगह मेरा खंबा ठोक बॅनरला हिट झाला डायरेक्ट 1000 रुपये बॅट्समॅनला. आणि हिट साठी 1000 रुपये आणि अमय शेट यांच्याकडून 1500, त्यांच्या बॅनरला 1500 रुपये हिट झाला तर. आणि स्पेशल ऑफर आहे मोठी, पैशाचा काही नाही, फक्त मोजून घ्या. 21 स्कोर और शानदार ये छक्का आने वाले. 11 गेंदे और जीतने के लिए 11 रन. समीकरण अमित सर बघा इथे ओम साई समाजसेवक बलिराम बालेकर शिक्षित व्यक्तिमत्व आणि उद्योजक त्यांनी एक वेगळी बोली लावले. दिलीप शेठ पिंटू शेठ यांच्या बॅनर हिटसाठी 2000 आणि इकडे अमय शेठच्या बॅनर हिटसाठी 1000. म्हणजे हे वेगळं आहे. म्हणजे बलिराम जे ओम साई समाजसेवक आहेत त्यांचं प्राइस वेगळं आहे आणि मुख्य आयोजकांचं. यस, वळूया मॅच कडे. 11 में 11 चाहिए. ओ अच्छी बॉल, लेकिन ये दिशाहीन भटकी गेंद. अंपायर ने वाइड घोषित किया. आउटसाइड ऑफ स्टंप. तीसरे अंपायर यह मौजूद है, सजित जी ठाकुर मौजूद है. और टीम का स्कोर आगे बढ़ता है 22 रन और जीतने के लिए अब 11 गेंदे और 10. फुल टॉस है इस बार, देखा जाए सामने, लेकिन गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में ऑन ड्रॉ किया और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 23. जीतने के लिए यहां लगभग देखा जाए मेरे हिसाब से 10 में 9. तर वैभव सर पाटील विगर यांच्या माध्यमातून विगर संघाच्या फलंदाजांसाठी षटकारास 500चा कॅश प्राइज असणार आहे. सुवर्ण संधी आपल्याला फलंदाजांना जरूर पाहायला मिळेल. तिथे मात्र वैभव सर पाटील विगर. फुल टॉस गेंद हवा में जरूर कैच इट. ओ लॉन्ग ऑन फील्डर की बड़ी अच्छी मशक्कत, लेकिन क्या और ये हिटिंग किया डायरेक्ट. और इसी के तो और थ्रो हो चुका है. चौथे के लिए भागम भाग. चल भैया, ये देखिए लगन फिल्म, कचरा बिचरा ऐसे फील्डिंग कर देते. फील्डिंग डिपार्टमेंट मजबूत है भाई साहब. और थ्रो के बदौलत कितने 2 रन एक्स्ट्रा आ चुके और स्कोर आगे गया है 27. अब जीतने के लिए लगभग देखा जाए 9 गेंदे और 5 रन. तर नक्कीच अमित सर कैरे संघानं टॉस जिंकलाय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजीला पसंती दिली. तर हरिग्राम संघ फिल्डिंग साठी क्षेत्ररक्षणासाठी आपण रेडी राहा. अब जीतने के लिए 9 गेंदे और 5 रन की जरूरत है. और थ्रो होना नहीं चाहिए था, लेकिन यहां थोड़ी सी फील्डिंग खराब हुई मोरबे की, डीसीसी मोरबे की. हम देख सकते 10 पे खेले अक्षय और ऋषिकेश खेले 7 पे. 9 गेंदे जीतने के लिए 5 रन और 2 विकेट. और एक बार फिर से फुलरलिन की गेंद जरूर थी, लेकिन एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद को खेल दिया. दूसरे के लिए भाग रहे, क्या भागम भाग चल रहा है. मानो 22 शट के पट्टी के ऊपर भी घर के दोनों जो बल्लेबाज है वो अपनी टीम के लिए बढ़िया एफर्ट दे रहे. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और 2 के साथ स्कोर आगे गया है 29 और 8 गेंदे और 3 रन. नंतर लकी ड्रॉ ही मॅच होऊ द्या. सकाळी करू 4 वाजता काय हरकत नाही. और ये 29 और इस बार बल्लेबाज को छक मार दिया गेंद ने. सुंदर डिलीवर थी, गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी और बल्लेबाज ऑन साइड के ऊपर इस गेंद को टर्न करने गए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है. डॉट गेंद आने वाले 8 में चाहिए 3. 8 ला 3. अब 7 ला 3. 7 गेंदे और 3 अंतिम बॉल शेष और क्लीन बॉल लगता है. लकड़ा तितर बितर हो चुका है. इसी के साथ यहां पहला दूसरा झटका वीगर टीम को. टीम का टोटल स्कोर देखा जाए बोर्ड के ऊपर 29, लॉस ऑफ 2 विकेट.
तर शायनर ग्रुप नेरे इथे उपस्थित झालाय आणि त्यांचे मुख्य आधारस्तंभ सूरज शेठ पाटील 17 तारखेपासून भूमी इंडिया डेव्हलपर समीर पाटील आणि शैलेशदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि सूरज पाटील लवकृष ब्रदर्स नेरे यांचे इथे आगमन झाले आणि जितू 11 जवानमान नेरे संघाचे जबरदस्त पाठीराखे प्रसिद्ध उद्योजक गौरव शेठ कांडपिले यांचे इथे आगमन झाले भारतीय ऑटो केअरचे ओनर्स त्यांचं सहर्ष स्वागत तर अमय शेठ कडून आम्ही विनंती करतोय लवकृष ब्रदर्स नेरे लव शेठ पाटील यांना विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये सूर्या बैलाचे मालक यांना विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं 3266 नंबर इको गाडी कोणाची आहे तर त्यांनी काढण्यासाठी जायचे तिथे मात्र ट्रॅफिक झाली आहे 3266 इको लगेच जा आपण और जीतने के लिए आखिरी 6 बॉल और 3 रनों की जरूरत और नए बल्लेबाज मिस्टर राकेश फड़के मैदान के अंदर आ चुके हैं बैटिंग क्रमांक 4 के ऊपर 6 गेंदे और जीतने के लिए 3 रनों की जरूरत है रोमांचक मैच है जीत किसकी होगी कौन सी टीम जीतेगी मोरबे या वीगर वीगर या मोरबे वक्त बताएगा 7 चेंडू 3 धावा बॉलर इज नेम बॉलरचं नाव काय बॉलर तुषार शेळके लहान आहे रे 29 को 6 में 3 रन चाहिए अक्षय पाटिल 10 पे खेल रही ओहो क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंका था अनधिक काल तक चलने वाला है यॉर्कर थे बल्ले से आ चुके इस बार देखा जाए जड़ में डाला हुआ गेंद और इसी के साथ लगभग देखा जाए एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 30 अब जीतने के लिए 5 गेंदें दो सुंदर गेंदबाजी और ये तीसरा और महंगा साबित हुआ है मंगेश नावड़ेकर का 20 ओवर में 14 आए आखिरी 5 गेंदे और जीतने के लिए 2 रनों की जरूरत है तुषार तुषार शेळके और ऑन साइड के ऊपर कलाई के सारे मोड़ दिया है एक मिलेगा दूसरे के लिए भागना चाहिए क्या हो सकता है खतरा एक ही रन मिलेगा और 1 रनों के साथ संतुष्ट होने वाले बल्लेबाज को और टीम का स्कोर आगे जा रहा है इस बार 31 स्कोर इज लेवल लेकिन 4 गेंदे और जीतने के लिए 1 रन ऐसा नहीं लग रहा है कि ये मैच अभी कुछ भी हो सकता है लेकिन 4 गेंदे 1 चाहिए खिलाड़ी तो इस बार देखा जाए दायरे के अंदर आ चुके घेर लिया बल्लेबाज को इनफील्ड से ऊपर से उन्हें मारना पड़ेगा मैच को जीतना है तो 4 में 1 पाटिल तैयार है और कैच पकड़ो पकड़ो कैच आउट विकेट नंबर 3 गॉन अक्षय पाटिल बैक टू द डगआउट प्रसिद्ध लव कुश ब्रदर्स नेरे आणि सूर्या बैलाचे मालक सन्माननीय लव शेठ पाटील यांचे इथे आगमन झाले आणि त्यांच्या समवेत अनिल शेठ मसने साहेब आणि नेरे गावाचे दमदार माजी सरपंच क्रिकेट वेडे चाहते आणि माजी कुस्तीपट्टू दशरथजी बामुगडे साहेब यांचे इथे आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम और अक्षय वापस जा रहा है हिंदू संस्कृति है अतिथि देवो भवो मेहमान हमारे लिए भगवान के समान है और उनका स्वागत करना ये हमारा आद्य कर्तव्य है 31-3 स्कोर इस लेवल लेकिन 3 गेंदे शेष और जीतने के लिए 1 रन चाहिए साहिल पाटिल
आणि इकडे डीजे ऑपरेटरसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आले आमचे सन्माननीय बलराम शेठ साहेब यांच्या माध्यमातून. ओम साई समाजसेवक. इरादे लाख बनते और बन के बिगड़ जाते लेकिन शिरडी वही जाते जिन्हें साईं बाबा बुलाते. 3 बॉल 1. और प्रेशर भरी गेंदबाजी चल रही है. मोरबे वाले कह रहे हैं सावधान बिगर वाले. 2 में चाहिए 1 रन. ऐसे कहते हिम्मत हौसला मजबूत है ना तो फासला कुछ नहीं है. अभिनेत्री रेखा जी का एक वाक्य है, मंजिलें कदम चुमेगी रास्ता खुद बन जाएगा. अगर हौसला मजबूत है तो आसमान भी झुक जाएगा. और एक सिंगल विनिंग शॉट और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर जीत अर्जित कर चुके विगर टीम. और हार्ड लक डीसीसी मोरबे प्रयत्न अच्छा किया था लेकिन जीतने वाली टीम का अभिनंदन और हारने वाली टीम का आभार व्यक्त करते हैं हम. लेकिन नेक्स्ट मैच मैदान के अंदर शुरू होगी. लेकिन मैन ऑफ द मैच का अवार्ड साहिल पाटील. या साहिलला देऊया मॅन ऑफ द मॅच. लवकृष ब्रदर्स ग्रुप आणि सूर्या बैलाचे मालक लवशेठ पाटील यांचा सन्मान होणार आहे. मी अमय शेठना विनंती करेन